श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो. यंदा 2 मार्चला होळी येत आहे. सर्व महिलांनी होळीला आवर्जून पाळा हे महत्त्वाचे 13 नियम. तर बघा मित्रांनो, होळीच्या दिवशी जर का आपण हे काही नियम पाळले, काही चुका जर आपल्याकडून झाल्या नाही, तर आपण केलेले संपूर्ण पूजेचे फळ आपल्याला मिळत असतं. आता हे नियम स्त्री असो किंवा पुरुष असो सर्वांनी पाळायचे आहेत. आता आपण केलेल्या उपायांचे, सेवेचे आणि पूजेचे फळ आपल्याला हवे असेल तर हे नियम आवर्जून पाळा. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. यावर्षी फाल्गुन महिन्यातील हुताशनी पौर्णिमा 2 मार्चला संध्याकाळी 5:55 सुरू होत आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 मार्च रोजी दुपारी 4:24 संपणार आहे. त्यामुळे होळी दहनासाठी संध्याकाळी 6 वाजेपासून ते रात्री 10 वाजेपर्यंत शुभ मुहूर्त असणार आहे. या काळामध्ये आपण कधीही होळीचे दहन करू शकतो आणि तिची पूजा करू शकतो. होळीच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावेत हे पाहण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. होळी दहनाच्या दिवशी काय करावे आणि कोणते नियम पाळावेत. सर्वात आधी होळीची पूजा करायची प्रथा आहे. ही पूजा नेहमी शुभ मुहूर्तावर करावी. या दिवशी व्रत किंवा उपवास देखील करता येतो. तसेच होळीच्या दिवशी घराच्या उत्तरेकडील दिशेला तुपाचा दिवा लावावा. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा मानली जाते. यामुळे माता लक्ष्मी प्रसन्न होते. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की असे केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. तसेच होळीच्या दिवशी पूजेमध्ये मोहरी, तीळ, 11 शेणाचे गोळे, तांदळाचे दाणे, साखर आणि गव्हाचे दाणे वापरावेत. पूजा केल्यानंतर होळीच्या भोवती 7 वेळा प्रदक्षिणा माराव्यात. त्यानंतर या वस्तू होळीत जाळून टाकाव्यात. या दिवशी गरिबांना दान करावे. होळीच्या दिवशी दान करणे शुभ असते. आता पाहूया की कोणते नियम आहेत जे होळीच्या दिवशी आवर्जून पाळायचे आहेत. 1. होळी दहनाच्या दिवशी चुकूनही कोणाला उधार पैसे देऊ नका. ज्योतिषशास्त्रात असे म्हटले आहे की जो कोणी या दिवशी कर्ज देतो त्याच्या घरी येणारे शुभ आशीर्वाद थांबतात. या दिवशी उसने पैसे द्यायचे देखील नाही आणि उसने पैसे आपल्याला कोणाकडून घ्यायचे देखील नाही. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होऊ शकते. 2. होळी दहनाची पूजा करताना काळे किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे घालू नका. पूजेदरम्यान ही रंग परिधान करणे अशुभ मानले जाते. 3. होळी दहनाच्या रात्री रस्त्यावर पडलेल्या कोणत्याही वस्तूला हाताने किंवा पायाने स्पर्श करू नका. या दिवशी निगेटिव्ह एनर्जीचा धोका जास्त असतो. 4. नवविवाहित महिलेने तिच्या सासरच्या घरात पहिल्या होळीच्या दहनाचा अग्नी पाहू नये. हे अशुभ मानले जाते. बघा, नवीन नवरी असेल तर तिची पहिली होळी असेल तर तिने या दिवशी होळी दहन पाहू नये. 5. ज्या स्त्रियांना मासिक पाळी आलेली आहे त्यांनी होळी दहनाजवळ येऊ नये किंवा गर्भवती स्त्रियांनी होळी दहनाची पूजा करू नये. होळीजवळ येऊ नये किंवा होळीची कोणतीही पूजा देखील करू नये. ज्यांना होळीच्या दिवशी 4था दिवस असेल त्यांनी होळीच्या दुसऱ्या दिवशी होळीच्या ठिकाणी जाऊन होळीला हळदी कुंकू वाहून 3 प्रदक्षिणा घालाव्यात, नैवेद्य दाखवावा आणि होळीला नमस्कार करावा. 6. होळी दहनाची पूजा करताना स्त्रियांनी नेहमी पूर्वेकडे किंवा पश्चिमेकडे तोंड करून बसावे आणि मग पूजा करावी. दक्षिण दिशेला अजिबात तोंड करून बसू नये. 7. होलिका दहन करताना प्लास्टिक किंवा रॉकेलने होळी पेटवू नये. होळी नेहमी बारीक गवतानेच पेटवावी. त्याचप्रमाणे तूप टाकून किंवा कापूर वडीचा वापर करून पेटवावी. 8. होळीच्या दिवशी चुकूनही घरात मांसाहार बनवू नये. त्याचप्रमाणे मद्यपान देखील करू नये. 9. ज्यांना सूतक असेल, मासिक धर्म असेल त्यांना होलिकेची पूजा करता येणार नाही. मासिक पाळीचा 4था दिवस असेल तर पूजा करू नये. होळीच्या दिवशी 5वा दिवस असेल तर महिलांनी डोक्यावर पाणी घेऊन स्वच्छ वस्त्र परिधान करून गोमूत्र शिंपडावे आणि मगच होळीची पूजा करावी. 10. होळीच्या दिवशी घर स्वच्छ ठेवावे. कुठेही घाण ठेवू नये. घरात जर का घाण असेल तर कचरा असेल किंवा धूळ असेल तर यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात तयार होते. यामुळे माता लक्ष्मी आपल्या घरात येत नाही आणि नाराज होऊन निघून जाते. 11. होळीच्या दिवशी घराबाहेर निगेटिव्ह वातावरण असते. म्हणून होळीच्या दिवशी कोणी चुकूनही काही खायला दिलं तरी ते आपण खाऊ नये. 12. होलिका दहन नेहमी आनंदानेच करावे. या दिवशी रडू नये किंवा कोणाला अपशब्द बोलू नये. कोणाचाही निंदा किंवा अपमान करू नये. कोणाशीही भांडण करू नये. होळी हा सण वाईटावर चांगल्याचा विजय प्राप्त करण्यासाठी साजरा केला जातो. 13. होळीच्या दिवशी पुरुषांनी होळीची राख आपल्या कपाळाला टिळा लावावा आणि स्त्रियांनी होळीची राख आपल्या गळ्याला लावायची आहे. त्यामुळे आपली कीर्ती वाढते आणि आपल्या घराची प्रगती होते. 14. होळीच्या दिवशी हुताशनी पौर्णिमा असते आणि ही पौर्णिमा खूप मोठी असते. त्यामुळे या दिवशी अंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र, गंगाजल किंवा पंचगव्य टाकून आपल्याला अंघोळ करायची आहे. यामुळे आपल्या शरीराचं शुद्धीकरण होत असतं आणि आपण केलेल्या पूजेचं सर्व फळ आपल्याला मिळतं. 15. या दिवशी आपण होळी करून आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा
होळी दहनामध्ये टाकायची आहे. 16 होळीच्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होळीची थोडीशी राख घरी आणावी आणि आपल्या घरात प्रत्येक कान्याकोपऱ्यात थोडी थोडी टाकावी याने घरातील वास्तुदोष नष्ट होतो. 17 होळी प्रज्वलित करण्यासाठी चुकूनही आंब्याच्या झाडाचं, वडाच्या झाडाचं किंवा पिंपळाच्या झाडाचं लाकूड वापरू नये. याने नकारात्मक ऊर्जा तयार होते. ही झाडं जरी शुभ असली तरी त्यांचं लाकूड होळी प्रज्वलित करण्यासाठी वापरू नये. त्याऐवजी तुम्ही एरंडाचे लाकूड, उंबराच्या झाडाचे लाकूड तुम्ही वापरू शकता. 18 होळीच्या दिवशी घरातील स्त्रीचा चुकूनही अपमान करू नये. त्यामुळे माता लक्ष्मी नाराज होते. त्याचप्रमाणे मुलींचा देखील अपमान करू नये. तसेच मोठ्यांचा, आई वडिलांचा देखील अपमान करू नये. तर बघा मित्रांनो, हा व्हिडिओ जर तुम्हाला महत्त्वाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू